पुण्याचं आणि पुणेकरांचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या देखाव्यासमोर मी आता उभी आहे। कालच गणेशोत्सवाला सुरुवात झाली। आज पहाटेपासून भाविकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी झाली आहे। यंदाच्या वर्षी मंडळातर्फे हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या जटोली शिवमंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय भव्य दिव्य असा हा देखावा आहे। जवळपास 135 फूट उंचीचा हा देखावा आहे। आतापर्यंतचे जे देखावे मंडळातर्फे साकारण्यात आले होते त्यांपैकीचा हा सगळ्यात उंच असा हा देखावा आहे। खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान असा पूर्ण जसं त्या मंदिरामध्ये जसं वातावरण आहे तसा पूर्ण वातावरण तसा पूर्ण माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। भाविकांची जसं गणपती बाप्पाची काल प्राणप्रतिष्ठापना झाली आहे तशी भाविकांची इथे दर्शनासाठी रांगाच रांगा आहेत। म्हणजे आत्ताही आपण बघतोय जवळपास 25 ते 30 हजार भाविक आत्ता सुद्धा रांगेमध्ये लागले गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। गणपती बाप्पाची मूर्तीही आपण बघू शकतो, अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे। दागिन्यांनी मडवलेली मनमोहक रूप गणपती बाप्पाचे या मूर्तीमधून दिसून येत आहे। याच गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे जे भाविक आहेत ते सकाळपासून रांगेत लागलेले आहेत आणि रांगेत लागून हे सगळे भाविक गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसून येतात। यंदाच्या वर्षी दरवर्षीप्रमाणेच खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य असा हा देखावा साकारण्यात आला। या देखाव्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि इथे आलेल्या भाविकांचं भावना काय आहेत, गणपती बाप्पाच्या चरणी त्यांनी काय मागितलंय हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे इतका सुंदर देखावा साकारण्यात आला। याच देखाव्याची माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर मंडळाचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, खूप सुंदर असा हा देखावा आहे, किती दिवस लागले, किती अंदाजे याची उंची काय आहे, रुंदी काय आहे? साधारणतः 4 महिन्यापासून आपल्या या पूर्ण देखाव्याला काम व्हायला लागतात। यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे या हिमाचल प्रदेशामधील जटोली इथले शिवमंदिर साकारण्यात आलेलं आहे। साधारणतः 135 फूट उंची म्हणजे आमच्या पूर्ण डेकोरेशनमधली सगळ्यात उच्चांकी ही हाईट आहे। इतका उंचीचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। 10 दिवस हा आनंद उत्सव असतो। त्याच्यामध्ये ट्रस्टतर्फे अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात। आज सकाळी ऋषीपंचमीनिमित्त साधारणतः 45,000 महिलांचं एक सामूहिक अथर्व शिक्षणाचं पठण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। असे विविध धार्मिक कार्यक्रम 10 दिवस सुरू असतात। यावेळेसच्या गणेशोत्सवाचं काही वैशिष्ट्य आहे का किंवा वेगळा असा काही उपक्रम यावेळेस राबवण्यात येणार आहे? गणेशोत्सव वेगळा असा म्हणजे ते आमच्या यंदाच्या वर्षीचा देखावाच आहे की आम्ही 135 फूट साधारणतः हाईट आहे यंदाच्या डेकोरेशनची। आणि उत्सव काय आम्हाला दरवर्षी हा उत्सव वेगळे पण म्हणजे एक आम्ही आतुरतेने वाटच पाहत असतो की वर्षातले गणेश उत्सव केव्हा येईल। हा प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा आतुरतेने वाट पाहावा असा क्षण असतो आणि त्या उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। मी आता भाविकांच्या रांगेपाशी उभी आहे। खूप मोठी रांग आहे, जवळपास 5-6 किलोमीटर क्रॉस होईल इतकी मोठी रांग लागली आहे। सकाळपासून भाविक दर्शनासाठी थांबलेत। या भाविकांची नेमकी काय आता भावना आहे हे जाणून घेणार आहोत। काका, कधीपासून रांगेत उभा आहात? 8:30 कधीपासून रांगेत? 45 मिनिट झाले। अच्छा, कुठून आलात? पुण्यातून। कसं वाटतंय गणपती बाप्पा लांबून तरी दिसतोय? चांगला चांगला। तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान दिसतं। काय भावना आहेत आता नेमक्या? पहाटे 5 वाजल्यापासून मी इथं आहे। अथर्व शीर्षाचं सगळं पठण चाललेलं होतं, त्यामुळे आम्हाला अभिषेक नाही करता आला। आत्ता लाईनमध्ये उभा राहिलं। कसं वाटतंय पण मंदिर हे बघता तुम्ही, देखावा बघितला? कायमच येतो आम्ही, प्रत्येक गणपतीला येतो। मी मुंबईहून आलोय, नवरा बायको आम्ही दोघंही। खूप आनंद वाटतो। खूप भाविक आहेत या ठिकाणी, आणखीन काही भाविकांशी सुद्धा बोलणार आहोत। काकू, कसं वाटतंय गणपती बाप्पाला बघितलं तुम्ही? मस्त वाटतं। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं? खूप छान वाटतं, खूप प्रसन्न। आम्ही पहाटेपासून आलेलो आणि ऋषीपंचमीचा इव्हेंट होता, तो सगळा अटेंड केला आणि त्यानंतर आता आम्ही अभिषेकासाठी थांबलेलो। काही मागितलं का बाप्पाला? बाप्पांनी सगळं दिलंय, बस थँक्यू बोलायचं। तुम्ही काय सांगाल काकू, कधीपासून रांगेत उभे आहात? 2 तास झाले थांबलोय आम्ही। गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा मोरया। तीच आपण बघतोय या सगळ्याच भाविकांमध्ये खूप उत्साह आहे। काय सांगाल, तुम्ही कधीपासून रांगेत उभे आहात, देखावा पाहिलात तुम्ही, कसं वाटतं हे देखावापासून? दगडूशेठला आम्ही येतो, खूप म्हणजे खूप, अगदी 20-25 वर्ष झालं माझं दरवर्षी तोरण असतं आणि आम्ही दगडूशेठला पहाटे अथर्व शीर्षाला पण येतो।
खूप म्हणजे श्रद्धा आहे या गणपतीवरती आणि असंच आम्हाला पण पावत असं राहू देत हा देव, त्याच्या चरणी नतमस्तक. हीच भाविक खूप उत्साही आहेत या ठिकाणचे. खूप भाविकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. खरं तर काय सांगाल काका, कधीपासून रांगेत उभे आहात? आम्ही आता 2 तास झालं रांगेत आहे आणि आम्ही मिरजवरून आलेलो आहे. आमचं शिवराय गणेशोत्सव मंडळ आहे, त्या मंडळातर्फे आम्ही आज दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करण्याच्या इच्छुक मंडळातर्फे आलेलो आहे. कसं वाटतं हा देखावा पाहिला तुम्ही? भव्य दिव्य खूप देखावा छान. आहे. माझं स्वप्न होतं की मला उज्जैनला जायचं होतं, तारकेश्वर मंदिर आणि महाकालचं मंदिराचं दर्शन घ्यायला. ते आज बाप्पाने इथेच दिलेलं आहे मंदिराचं दर्शन. काही मागितलं का गणपती? गणपतीकडे काय, सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव आणि बाकी काय, जे कर्म आपण करतो त्याच्यावरच आपल्याला फळ मिळतात. भाविकांची खूप गर्दी झाली आहे आणि खूप अक्षरशः अंगावर शहारे येण्यासारखं हा सगळा माहोल इथला आहे. हजारोंच्या संख्येने सगळे भाविक दाखल झालेत, दर्शनासाठी उभे आहेत. गणपती बाप्पाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी, एखादा फोटो काढण्यासाठी हे सगळे भाविक सकाळपासून या ठिकाणी थांबलेत आणि इतक्याच उत्साहाच्या भरामध्ये मंडळाच्या वतीने 10ही दिवस हा दिमागदार पद्धतीने गणेशोत्सव सोहळा जो आहे तो पार पाडला जाणार आहे. पुण्याचा आराध्य दैवत असल्यामुळे दगडूशेठ गणपतीला खूप मान सुद्धा आहे आणि त्यासाठीच अक्षरशः परदेशातून सुद्धा नागरिक या ठिकाणी येत असतात आणि अशीच भाविकांची गर्दी 10ही दिवस गणपतीचे आपल्याला इथे पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.